नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आजच्या मानाच्या पैठणीच्या मानकरी नाव सांगतो, पण या वहिनी ज्यांनी रिदमिक जिम्नॅस्टिक या क्षेत्रामध्ये भारताचा ठसा जगाच्या नकाशावर उमटवलेला आहे. शिवाजी पार्कच्या समर्थ व्यायामशाळेत एक नवा खेळ प्रकार रंगू लागला. डान्स, म्युझिक, कोरिओग्राफी, अभिनय यांच्यासह या खेळाला मिळाला एक आगळा रिदम. या रिदमॅटिक खेळाचं महाराष्ट्रात पहिलं नेतृत्व करत मुंबईच्या एका वहिनीने या खेळ प्रकाराला व्यापक रूप दिलं. सुरेल संगीताचा ताल धरत ग्रेसफुल नृत्यासह आपल्या थक्क करायला लावणाऱ्या रिदमनं रिदमॅटिक जिम्नॅस्टिक्स या खेळ प्रकाराचा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणाऱ्या शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या वर्षा उपाध्ये वहिनींना मानाच्या पैठणीसह मानाचा सलाम. नमस्कार. नमस्कार. किती छान वाटतं तुम्हाला भेटल्यावर माहिती आहे, कारण जेव्हा आम्ही फक्त काही ठराविक खेळांकडे बघत असतो त्यानंतर असा एक खेळ की ज्या खेळाला जगात एक वेगळं स्थान आहे आणि भारतातल्या मुलींनी त्यामध्ये विजेतेपद पटकावं यासाठी प्रयत्न करणाऱ्या तुमच्यासारख्या एक प्रशिक्षक जेव्हा आम्हाला भेटतात तेव्हा आनंद होतो. मला आधी सांगा की म्हणजे तुम्हाला प्रश्न पडला असेल की या खेळाबद्दल, हा कोणता खेळ किंवा कसं काय, या खेळाबद्दल सविस्तर बोलणार, पण त्याआधी मला विचारायचं आहे की तुमचं बालपण कुठलं? दादर शिवाजी पार्क. किती जण घरी? 4 जण, आई बाबा मी आणि माझा भाऊ. शाळा कुठली? बालमोहन विद्यामंदिर. बालमोहन विद्यामंदिर. मग बालमोहन मध्ये शाळेत असताना कोणत्या खेळात रमणं होतं? सगळ्या खेळांमध्ये. सगळ्या खेळांमध्ये खेळाची आवड अगदी लहानपणापासून. आणि मग त्या खेळातून पुढे स्वतःची प्रगती कशी कशी होत गेली, कोणकोणत्या टप्प्यावर? दादरमध्ये राहत असल्यामुळे समर्थ व्यायाम मंदिर मध्ये आई वडिलांनी घातलेलं आणि तेव्हा असं काही कुठला एम नव्हता की पण मुलींनी खेळलं पाहिजे, रोजच्या रोज व्यायाम केला पाहिजे, हा एक थोडासा दृष्टिकोन होता पालकांचा. म्हणून तिथे जायला सुरुवात केली. मग व्यायामशाळेत देशपांडे सरांनी मलखांब, योगासनं आणि मग आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स याचं प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक हे समर्थ व्यायाम मंदिर मध्ये शिकवायचे तेव्हा? हो. आताही शिकवतात? आताही शिकवतात. आणि तेव्हा म्हणजे बऱ्यापैकी नवीन होता तो खेळ जिम्नॅस्टिक्स, तरी पण सर तेव्हा शिकवायचे जिम्नॅस्टिक्स आम्हाला. मग पुढे? मग त्याच्यानंतर वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये जायला संधी मिळाली. जिम्नॅस्टिक्स मध्ये, आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स मध्ये राज्य स्पर्धा, राष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली. आणि 82 एशियन गेम्स जेव्हा दिल्लीला झाल्या होत्या त्याच्यानंतर आपल्या भारतामध्ये रशियन कोचेस आले होते, म्हणजे फ्रेंडली कोचिंग कॅम्प्स ऑर्गनाईज केले गेले होते त्याच्यात. आणि तेव्हा त्या कॅम्पमध्ये मला भाग घ्यायची संधी मिळाली. महाराष्ट्रातनं ज्या 2-3 मुलींची निवड झाली होती त्याच्यामध्ये. कोण कोण होत्या? माझ्याबरोबर नीलाक्षी पुराव म्हणून एक चेंबूरची विद्यार्थिनी होती, ती आणि मी असे 2 जणी होतो त्या कॅम्पमध्ये. त्यांच्याकडनं आम्हाला रशियन कोचेसकडनं रिदमिक जिम्नॅस्टिक्स पहिल्यांदा शिकायला मिळालं. बरं. आणि मग रिदमिक जिम्नॅस्टिक्स जास्त आवडायला लागलं, कारण त्याच्यामध्ये डान्स, म्युझिक, कोरिओग्राफी आणि फ्लेक्झिबिलिटी ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ज्या जनरली मुलींना आवडतात त्या गोष्टी तेव्हा आम्हाला खूप अपिलिंग वाटल्या. आणि मग ते थोडंसं डायव्हर्जन झालं आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स कडून रिदमिक जिम्नॅस्टिक्स कडे. मग हे ज्या तुम्ही करायला लागलात त्यानंतर तुम्ही स्वतः पार्टिसिपेट केलं? मी स्वतः 4 वर्ष महाराष्ट्राच्या टीममधनं रिदमिक जिम्नॅस्टिक्सच्या स्पर्धा खेळले आणि मला 89-90 मध्ये महाराष्ट्र सरकारने शिवछत्रपती पुरस्काराच्या मानकरी ठरलात. मग आता हे जे इतकं छान सगळं स्वतःला मिळालेलं शिक्षण आहे, हे शिक्षणाचा उपयोग इतरांना करता यावा यासाठी मग आता तुम्ही काय काय करायचं ठरवलेलं आहे, काय काय करता? ॲक्च्युली आधी हा गेम आयडेंटिफाय झाला तो कॉमनवेल्थ मधनं आल्यानंतर. आणि आपल्या ह्या खेळासाठी लागणारं जे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणा किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहेत की म्युझिक आहे, कोरिओग्राफी आहे, ह्या इंडियामध्ये जेवढ्या अवेलेबल आहेत तेवढ्या इतर कोणत्याही देशांमध्ये खरं तर नाही आहेत.
म्हणजे आपल्याकडे जे व्हरायटी ऑफ म्युझिक आहे, व्हरायटी ऑफ डान्स फॉर्म्स आहेत, हे या खेळाला आवश्यक आहेत. आपण जर का ऑलिम्पिकसाठी मेडल टार्गेट करत असू तर गेम आयडेंटिफाय करताना हा गेम आपल्याला खूप काही देऊन जाणारा असा गेम आहे. पण एखाद्या खेळाला पुढे न्यायचं असेल तर वेगळी आयडेंटिफाय करून त्याला जागा आणि इन्फ्रास्ट्रक्चर हे उभं करायला पाहिजे, नाहीतर मग आपण ते 7-8 खेळांमध्येच अडकून राहणार. या दृष्टीने मग कबड्डी असोसिएशन बाजूलाच जे आहे त्यांना अप्रोच करून तेव्हा शिवाजी पार्कला बुवा साळवी सर होते, त्यांनी स्वतःहून आम्हाला सांगितलं की आपली इथे बिल्डिंग आहे, इथे कोणीच काही करत नाहीये, तर तुम्ही येऊन इकडे जिम्नॅस्टिकची प्रॅक्टिस करू शकता. मग अशा दृष्टीने तिथे सुरुवात झाली रिदमी जिम्नॅस्टिक्सची. आणि आता नुकतंच अंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये सुद्धा शहाजीराजे क्रीडा संकुल, त्यामुळे शहाजीराजे क्रीडा संकुलामध्ये आता हा क्रीडा प्रकार सुरू झालेला आहे आणि अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. दुसरं एक तुमचं त्यावेळेला एक आवडलेली गोष्ट होती की बृहन्मुंबई महानगरपालिका किंवा अशा शाळातले विद्यार्थी आहेत की त्यांच्याकडे टॅलेंट आहे पण गरजू आहेत, घरची परिस्थिती नाही, अशा वेळेला अशा मुलांना सुद्धा घेऊन सोबत म्हणजे तुम्ही ती जी तयारी दर्शवली ती सुद्धा खूप छान आहे. ज्यांना खरंच शक्य नाहीये या खेळाकडे इक्विपमेंट्स घेणं किंवा असं, त्यांना सुद्धा आपण मदत करून टॅलेंट त्यांच्याकडनं काढून घेऊ शकतो. नाही, खूप छान. आणि मला असं वाटतं की त्याच्याचमुळे ते ऑलिम्पिकचं गोल्ड मेडल किंवा ही जी पूर्वी खूप लांब वाटणारी गोष्ट होती ती आता खूप जवळ येऊ लागलेली आहे. या सगळ्या धावपळीमध्ये तुमच्या म्हणजे इतक्या ठिकाणी तुम्ही इतक्या विद्यार्थिनींना शिकवत असता, या सगळ्यात घरच्यांचा सहभाग कसा असतो एक, त्याच्यानंतर या सगळ्या धावपळीमधून स्वतः कधीतरी जो लग्नाचा योग जुळून आला तो कसा आला, असे अनेक प्रश्न मी यांना विचारणार आहे.